मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नसलं तरी त्यांची ध्वजवंदनाची इच्छा मात्र पूर्ण झाली। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्हा मुख्यालयात त्यांनी ध्वजवंदन केलं। तसंच गोगावलेंनी पोलीस परेड मैदानावरून खुल्या जीपमधून फेरफटकाही मारला। यासोबत अनेक उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला। सरकार स्थापन होऊन वर्ष उलटलं तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही। रायगडमधील पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यातला वाद कायम आहे। पालकमंत्रीपद मिळावं अशी गोगावलेंची मागणी आहे, तर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदारही गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। आनंद जर आहेत आणि हा 77वा प्रजासत्ताक दिन या पोलीस परेड मैदानावरती आता संपन्न झाला। माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी गावळे साहेब आहेत, आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत, आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या नेहा भोसले मॅडम आहेत, आमचे आमदार आहेत। आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या गावळे साहेबांनी आणि आमच्या अचल मॅडमने हा कार्यक्रम केला होता। आपण पाहिलं सगळं की ज्यांनी ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेलं आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला। बातमी नाशिकमधून। मंत्री